Hello everyone, welcome back to my channel and it's Andaman part 2. I hope तुम्ही माझा फर्स्ट पार्ट पाहिला असणार and if not तर let me tell you we are in Havelock आणि आज आम्ही चाललोय काला पत्थर बीचला. इथले बीच आणि कोरल हे नक्कीच बघण्यासारखे आहेत, बट इथले जे हे झाडं आहेत म्हणजे आय डोंट हॅव वर्ड्स फॉर इट. खूप सुंदर. आणि असं करून आम्ही पोहोचलो काला पत्थर बीचला. आम्हाला इथे देखील पोहोचायला थोडं लेट झालं, त्यामुळे ऊन आलेलं, बट किती सुंदर आहे, सो ब्युटिफुल. आणि ह्या दगडांमुळे ह्या बीचला काला पत्थर असं नाव देण्यात आलं आहे. आणि हा बीच हेवलॉक मधला एक सुंदर बीच असा मानला जातो. खूप सुंदर बीच आहे हा. खरं तर आम्ही इथे सनराईज बघायला आलेलो, बट हे काही पॉसिबल झालं नाही. जर तुम्ही देखील इथे येणार असाल तर प्लीज ट्राय टू कम ॲट अराउंड 6 o'clock. कारण हे जे तुम्ही ऊन बघताय हे अराउंड 7 o'clockचं आहे. आणि जेव्हाही तुम्ही अंदमानचं प्लॅन कराल तुम्ही तुमची स्लीप सायकल ही आधीच चेंज करा. फटाफट हॉटेलला पोचून आम्ही रेडी झालो आमच्या सेकंड डेस्टिनेशनसाठी, बिकॉज तिथे आम्हाला लेट पोचायचं नव्हतं. आणि आम्ही आमच्या सनसेट व्ह्यूसाठी निघालो राधानगर बीचला. आणि ते देखील आम्ही दुपारी 2 वाजता निघालो, कारण ॲज युजल इव्हिनिंग ही लवकर होते. खूप जास्त चटका नाही लागत आहे, पण चटका नाही लागत आहे, पण आहे बऱ्यापैकी. अगेन इथली झाडं, रस्ता इतकं सुंदर होतं. आय एम इन लव्ह विथ दिस सिनरी. इथे राईड करताना मस्त दोन्ही बाजूला दाट हिरवी झाडं, सूर्यकिरण, म्हणजे एखादा मूव्हीमधला असा स्लो मोशन सीन चाललाय असा असं असं फिलिंग येत होतं. हां ना. बरं, याआधी मी जेवढे पण व्हिडिओ बघितलेले त्यामध्ये रस्ता चांगला नाही, ब्ला ब्ला ब्ला, पण आतापर्यंत आम्हाला कुठेच रस्त्याचा प्रॉब्लेम आला नाही, नाही आम्हाला कुठे नेटवर्कचा इश्यू आला. सो आतापर्यंत सगळं स्मूथ होतं. अँड येस, वी रीच टू राधानगर बीच. आणि इथे जेव्हाही याल तेव्हा डोंट मिस दिस चाट अँड फ्रूट सॅलेड. दिस इज राधानगर बीच. आणि आम्ही लवकर पोहोचल्यामुळे आम्हाला बीच देखील तसा बऱ्यापैकी मोकळा मिळाला. We did some beach activities. थोडं मुलांना आणि मला देखील एक बीच एक्सपिरियन्स म्हणून काहीतरी हवं होतं. आणि आफ्टर सनसेट गर्दी बऱ्यापैकीच वाढलेली. बरं, आणि जर तुम्ही इथे प्लॅन करत असाल फॉर स्विमिंग तर ह्याचा देखील एक टाईम आहे. जवळपास 5 o'clock पर्यंतच तुम्ही स्विम करू शकता, त्याच्यानंतर यू आर नॉट अलाउड टू गो इन. तसंच इथलं सनसेट हे वर्ल्ड फेमस आहे, कारण इथलं आकाश हे जांभळा, नारंगी आणि गुलाबी ह्या रंगामध्ये चेंज होत राहतं. अँड दिस इज हाऊ वी एंड अप आवर ब्युटिफुल डे. अँड मस्ती ये and with chasma. लास्ट डे ऑफ हॅवलॉक. आणि मला काला पत्थरचं सनराईज मिस करायचं नव्हतं, त्यासाठी आम्ही पुन्हा काला पत्थरला निघालो आणि आमचं फोटोशूट होतं.
So yes, Kala Patthar again in the morning. You will easily get photographer at Radhanagar beach आणि Kala Patthar beach. They charge something 1000 rupees for 25 photo and 1 video. आणि तुम्ही बार्गेनिंग देखील करू शकता, जसं की 1000 रुपीजमध्ये 30 फोटोज अँड 2 व्हिडिओज काइंड ऑफ थिंग. आणि अशा प्रकारे आमचा हे व्लॉगचा दिवस हा संपत आलेला. इथून जायचं बिलकुल मन करत नव्हतं, कारण हा आमचा इथला अंदमानचा सर्वात बेस्ट एक्सपिरियन्स हा व्लॉगचाच होता. जर व्लॉगबद्दल बोलायचं झालं तर इथले रस्ते स्मूथ, बेबी फ्रेंडली, फॅमिली फ्रेंडली आणि सुंदर वातावरण, स्वच्छ बीच, शांत आणि सुंदर. सिरियसली ब्युटिफुल. हाँ रे, that fish is so beautiful यार, है ना तक्ष? ब्युटिफुल. आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की ही रश असं आपण बऱ्याच वेळा रील्समध्ये बघतो की इतकी गर्दी आहे, सगळे लोकेशन फुल आहेत, ब्ला ब्ला ब्ला. तर लेट मी टेल यू, ही फक्त फेरी पकडण्यासाठी आहे. हे बऱ्याच व्हिडिओमध्ये उगाच हवा केल्यासारखी गोष्ट आहे आणि यू विल गेट दिस गर्दी ओनली हिअर. तर आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ हा आवडला असणार. नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज डू नॉट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.